हाय नमस्कार, मी अतिशा लाड राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत आकाश आणि वसुंधराची एंगेजमेंट होते आणि छान सगळी फॅमिली जमली आहे आणि दोघंही खूप छान नटलेत. आणि इथे एक किस्सा झाला आहे ऑफ कॅमेरा, तो मी पुढे सांगते. पण खूप स्वागत पहिल्यांदा राजश्री मराठीमध्ये. कसे आहात दोघंही? थँक्यू. खूप छान. मी खूप मस्त आहे, थँक्यू. तुम्ही कसे आहात? आम्ही मजेत आहोत. खरं तर प्रोमो जेव्हापासून आऊट झाला आहे ना, तेव्हा काहीतरी नवीन एक इनिशिएटिव्ह घेतलं जातं आहे चॅनलकडनंही आणि तूही बऱ्याच काळाने कमबॅक करतेस. कसं वाटतंय ऑडियन्ससमोर पुन्हा एकदा येताना आणि काय कमेंट्स सुरुवात झाली होती प्रोमोपासून? ॲक्च्युली खरंच म्हणजे मला वाटतं 1-1.5 वर्षांनी मी पुन्हा काम करते आणि बऱ्याचदा असं होतं की आपण काही काळानंतर जेव्हा काम करतो ना तेव्हा त्या कामाबद्दलची आपुलकी आणि एक रिस्पेक्ट आपल्याला ऑलरेडी असतं. सो मी आज ही सिरियल जेव्हा मला आली तेव्हा मला आमचे जे प्रोड्युसर आहेत त्यांनी मला विचारलं होतं की तू आहेस का असं काय इंटरेस्टेड करण्यात. सो मी म्हटलं की मला हरकत नाही आहे, कारण माझं याच्या आधीचं जी सिरियल होती ती सेम प्रोडक्शन हाऊससोबत होती. त्यामुळे आता मी पुन्हा त्यांच्याचसोबत काम करते, त्यामुळे मला खूप छान वाटतं आणि माझ्यासाठी माहेर आहे. त्यामुळे मला काम करताना असं काम केल्यासारखं वाटत नाही. आय ऑलवेज फील लाईक की मी घरातच आहे आणि आपल्याच माणसांसोबत काम करते. प्रोडक्शन हाऊससोबत आपलं एक आपण रोज शूट करतो 13-13 तास, तर एक फॅमिली बॉन्डिंग होते. तर परत एकदा ती माणसं भेटल्यानंतर काय रिॲक्शन होती? बाबा आली परत, आता ही आता त्रास देणार किंवा ऑफ कॅमेराची मस्ती मजा सुरू असते? ॲक्च्युली तेच आहे की कसं मी मुळातच थोडीशी मस्तीखोर आणि मी अशी खूपच ऑलवेज माझं एक स्वतःचं आहे की मला हसायला मज्जा करायला फार आवडतं. सो तर त्यामुळे जेव्हा या सगळ्यांना कळलं, माझ्या संपूर्ण टीमला कळलं की मी येते, तेव्हा सगळे खूप खुश होते आणि मला खूप चांगलं वाटलं की आपलं एवढं छान वेलकमिंग जर सगळे असले ना तर काम करण्याचा उत्साह वेगळाच असतो. सो आय एम व्हेरी हॅपी की मी माझ्याच माणसांसोबत पुन्हा काम करते. अक्षय, जरा तू हसलास, म्हणजे काय प्रँक वगैरे तुझ्यावर वगैरे झाला आहे का आत्तापर्यंत की आहे? कधीच नाही, मला कधीच त्रास देत नाही. मी खूप चांगलं वागते त्याच्याशी. जे ती बोलले ते हो, खूप छान, खूप चांगलं वाटतं ती माझ्याशी. अक्षय, शपथ घे, मी तुझी चांगलंच मी वागते. कुठे काय कधीच बोलतोय? मी खरं बोलतोय, चांगलं वागते माझ्याशी. सरकॅस्टिक वाटतंय थोडंसं, पण ठीक आहे. पण इथेच बॉन्डिंग छान होतोय. एंगेजमेंट होणार आहे आणि सगळी म्हणजे एक धाकधूक असते किंवा एक सेटवरच कोणतेही वेडिंग एपिसोड्स म्हणा, ते तामझाम खूप असतो आणि किती एन्जॉय करताय. गरमीमध्येही शूट करताय, हे तुमचं कौतुक आहे खरं तर. ॲक्च्युली गेले काही दिवस आम्ही गरमीतच शूट करतोय, बट वेदरच असं आहे सध्या मुंबईचं, तर काय करू शकत नाही. बट एवढ्या गरमीमध्ये पण आम्ही खूप मजा करतोय. आमचे आउटडोअर शेड्यूल पण खूप जबरदस्त झालेत, खूप मजा आली. गेले 2 दिवस आधी आय थिंक आम्ही तिथेही एक पार्कात खूप छान सीन केला आणि फायनली आता आम्ही इथे आहोत. ॲज शी सेड, एंगेजमेंट म्हटलं की जेव्हा असं पहिल्यांदा झालं की दोन्ही फॅमिलीज एकत्र आलेत. पहिल्यांदा वसू आणि आकाश ऑन स्क्रीन इतका वेळ एकत्र दिसतील, नाहीतर आत्तापर्यंत फक्त असेच हिट अँड मिस छोटे छोटे मोमेंट्स त्यांचे झालेत. तर पहिल्यांदा आता ते सरांवर डिस्कस करतो मी की एक जो आमचा सीन जो मी करणार आहोत, शूट करणार आहोत, आज नाही करणार आहोत, बट हो खूप इंटरेस्टिंग आहेत पुढचे जे सीन्स आहेत ते. छोटी छोटी चिमुकली आहेत, तर 2 मुली आहेत तुला, त्यांच्यासोबत कसं बॉन्डिंग झालं का? सोशल मीडिया आम्ही रील्स बघतोय, इतके गोड आहेत दोघी, पण कसं बॉन्डिंग झालं आहे आणि त्या दोघी जास्त त्रास देतात की ही? काय कम्पेअर? मी सांगू का, तो असं काय म्हणतो की त्याला 3 नाही, त्याला 4 मुलं आहेत, तर त्यातली चौथी मी, असं तो सगळ्यांना सांगत असतो. हां, म्हणजे चारी मायासाठी एक समान आहेत. पण त्या दोघींसोबत मी आता ऑलमोस्ट गेले 2 महिने मी त्यांच्यासोबत काम करतो आहे. हिच्यासोबत आय डोंट थिंक सो मी एवढे सीन्स केले जेवढे मी त्यांच्यासोबत केलेत. आता सुरुवात होणार आहे. एक्झॅक्टली, आत्ता आमची जर्नी तर आत्ता सुरू होणार आहे. बट त्या दोघींवर काम करताना मला खूप मजा येते. एक वेगळ्या प्रकारचं प्रेम अनुभवायला मिळतं, जे मी कधी अनुभवलं नव्हतं. तर ती एक वेगळी मजा आहे आणि काम तो होते रहता है. अँड दे आर व्हेरी स्वीट गर्ल्स, दे व्हेरी ओबिडियंट. कधी कधी थोडीफार मस्ती चालते, सो इट्स ओके. हिची सहन करतो तर त्यांची तर अगदीच. दिसतंय मला कसं बॉन्डिंग झालं असणार आहे. पण ही मालिका वेगळी आहे, कारण का सिंगल पॅरेंटवर आपण अनेक मालिका पाहिल्यात, पण ह्या मालिकेत दोघांनाही मुलं आहेत आणि दोघं एकत्र येणार आहेत. तर जेव्हा तुला अप्रोच केलं गेलं सुरुवातीलाच, तुझा लुकआउट काय होता आणि थॉट काय होता यामागचा, आणि कशी तुझ्याकडे ही भूमिका चालून आली, त्याबद्दलचा एक किस्सा काय? ऑनेस्टली मी आता गेली 10-11 वर्षानंतर मी आता परत मराठी करतो आहे आणि जसं हिचं आहे तसं माझंही होम कमिंग ह्याच प्रोडक्शन हाऊससोबत आहे. 11 वर्षांपूर्वी मी एक शो केला होता, तोही त्यांच्यासोबतच होता. तर सर
खूपच जवळचे आहेत, तर जेव्हा केव्हाही असं काही चांगलं असतं तर त्यांच्याशी बोलणं होतं. आणि योगायोगाने ह्या वेळेला फायनली नशिबात हे होतं म्हणून ते झालं. जेव्हा स्टोरी ऐकली दॅट वॉज वन थिंग की आय वॉज व्हेरी कन्व्हिन्स्ड अबाउट की बेसिक नॉर्मल डेली सोप नाही आहे. इट्स व्हेरी डिफरंट. इट इज व्हेरी चॅलेंजिंग फॉर मी ॲज अन ॲक्टर. आणि खूप प्रॉमिसिंग रोल होता. म्हणजे मला असं नाही वाटलं की मी काही बाबांचं रोल करतो आहे किंवा असं काही आहे. आय एम स्टील प्लेईंग व्हेरी मच माय ओन एज. लग्न लेट जरी झालं असेल पण मी जर काही वर्षांपूर्वी केलं असतं तर माझी कदाचित मुलंही ह्याच वयाची असते. सो आय एम प्लेईंग व्हेरी मच माय एज अँड द लेवल ऑफ मॅच्युरिटी फक्त कॅरेक्टरमध्ये नाही पण स्टोरी टेलिंगमध्ये जी असायला पाहिजे, डेली सोपमध्ये म्हणजे असते पण कधी कधी कुठे कुठे मिसिंग होऊन जाते. सो लाईक आय थिंक आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की मला अशा शोचा भाग बनता येतो आहे जी अशी स्टोरी लोकांसमोर आणते. आणि आम्ही प्रयत्न करतो आहे की आम्ही आमच्या कामाने सुद्धा लोकांपर्यंत एक वेगळं काहीतरी फ्लेवर त्यांना दाखवू. मला असं वाटतं प्रत्येक एपिसोड काहीतरी सांगू पाहते, म्हणजे एक मॉरल बोलतो ना आपण, ते द्यायचा प्रयत्न करते. आणि तुझी संचितसोबत मालिका होती, त्यानंतर मला असं वाटतं तू प्रकर्षाने घराघरात पोचलीस आणि आता पुन्हा एकदा या मालिकेत, आणि सुरुवातीलाच आई आहेस तू, नंतर असं नाही की बाबा लव्ह स्टोरी आहे मग ती फुलते. तर ती एक थोडी जबाबदारी आणि तुला ठहराव भूमिकेतही लागतो. तुझी अक्षया म्हणून कशी तयारी सुरू? यार ॲक्च्युली कसं आहे ना, जेव्हा मला कळलं की आई प्ले करायचं आहे तेव्हा मी पण एक क्षणासाठी विचार केला होता की मी करू शकते का. पण जसं सर आमचे जे प्रोड्युसर आहेत किंवा आमच्या ज्या प्रोड्युसरच्या वाईफ आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं तेव्हा सर मला म्हणाले की तू देऊन बघ, तुला कसं वाटतं आहे, आपण विचार करूयात. सो जेव्हा मी ऑडिशन दिलं त्याच्याही आधी बऱ्याच मुली आल्या होत्या. सो त्यातल्या बऱ्याच जणींचं असं होतं की मी आई नाही प्ले करू शकत, मी आत्ता आई नाही आहे. सो सगळ्यांचं थॉट त्या गोष्टीला घेऊन खूप वेगळा होता. सो मग तेव्हा तिथे मला वाटतं तो माझ्यासाठी एक विचार करण्याचा पॉईंट होता की यार सगळेच जर असं म्हणतात तर आपण ट्राय करून बघूयात. एक तर मी माझ्या वयापेक्षा थोडं मोठं कॅरेक्टर प्ले करते, त्यामुळे तो ठहराव आणि त्याच्यासाठी थोडी मला मेहनत घ्यावी लागते पर्सनली. कारण मी खूप वेगळी आहे, वसुंधरापेक्षा मी खूप वेगळी आहे. त्यामुळे मला जेव्हा वसू प्ले करायचं असं तेव्हा थोडं मला असं मी पटकन मी पाहिलं आता कट झाल्यावर लगेच अक्षय. हां अशी खूप मला असं हो अशी पटकन मला, आणि स्विच ऑन व्हायला पण कधी कधी वेळ लागतो. सो शक्यतो मी प्रयत्न करत असते की तेव्हा जेव्हा किंवा असा मॅच्युरिटी आणि खूप काही असं असेल तर आपण याच्याबरोबरचे सगळे सीन थोडे नोकझोकवाले असतात त्यामुळे तिथे थोडं चालून जातं. पण ऑफकोर्स आई प्ले करताना एक ठराव असावा लागतो. पण ती मुळातच आपल्या सगळ्या मुलींमध्ये एक आई पण असतं, आपल्यात एक आपसुकच एक ममता असते. तर मला वाटतं की तिथे फार मेहनत घ्यावी नाही लागत. पण जसं मी मघाशी आत्तापर्यंत मी इंटरव्ह्यूज देते तर त्यात मी कायम हे सांगते की याच्यात सगळा मोठा हात आमच्या डिरेक्टरचा आहे, शैलेश डेरे. ते खूप मेहनत घेतात आणि मला वाटतं की छोटी छोटी रिॲक्शन जेव्हा कधी मिस होते किंवा काय होतं, असं मला वाटतं की वसुंधरा घडण्यामागे किंवा जर वसुंधराचं जे काही पुढे मागे छान घडेल तर मला वाटतं त्याचं सगळं श्रेय आमच्या सरांना झालं. आत्तापर्यंत मालिकेत तुमची नोकझोकच पाहिली आहे. आत्ता ऑन कॅमेरा तिला काय कॉम्प्लिमेंट देशील आणि एकमेकांना काय कॉम्प्लिमेंट? बिचार मला खूप मगाचपासून कॉम्प्लिमेंट येतो आहे, आता आठव काहीतरी वेगळं. नाही तू देऊ शकतेस, माईक तुझ्याकडे आहे. बरोबर पण शकते. कसली भारी आहेस का यार. तो छानच दिसतो. म्हणजे आत्ता मगासपासून मी त्याला असं खूप हँडसम म्हणते, पण जेन्युइनली त्याच्यामध्ये एक हिरोइझम आहे. त्याचा स्क्रीन प्रेझेन्स खूप चांगला आहे. तो स्क्रीनवर काही जणांचा असतो बघ, काहीही करू देत ते छानच दिसतात. ते काहींचे दोन्ही अँगल चांगले असतात. प्रत्येकजण कॉन्शियस असतं आपल्या गोष्टी, तोही असेल आय डोंट नो आता. पण मी जेवढं पाहते त्याला तर त्याचं स्क्रीन प्रेझेन्स खूप चांगला आहे आणि चांगला दिसणारा, गुणी आणि व्हेरी केअरिंग असा एक छान मुलासोबत मी काम करते. काय बात आहे, काय सांगशील? भारावून गेला तो माझ्या शब्दांनी खूप जास्त. नाही म्हणजे मी अक्षयला गेले 10 वर्ष ओळखतो आहे. तर पण गेल्या 2 महिन्यात जी एक प्रोफेशनल जर्नी आमची झाली आहे त्यामध्ये माय रिस्पेक्ट फॉर हर ॲज अ पर्सन इज ऑल्सो ग्रोन. कारण ज्या प्रकारे ॲज तुम्ही जसं बघितलं असं ती ऑफ स्क्रीन कशी आहे, ओके, तर ती अक्षय मला माहिती होती. बट जी ॲक्शन आणि कटच्या मधली असते ना ती एक वेगळी अक्षय आहे. आणि द लेवल ऑफ डेडिकेशन, लेवल ऑफ रॉनेस अँड जेवढी ती रिअल आहे ना ते तुम्हाला त्या कॅरेक्टरमध्ये दिसून येतं. एक जेवढी जेन्युइन ते आतून ती फील करते तेवढं ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसून येतं. सो आय रिअली लाईक दॅट. आणि म्हणून आय थिंक आमची फ्रेंडशिप अजून ग्रो झाली. दॅट इज बिकॉज ऑफ द म्युच्युअल रिस्पेक्ट वी शेअर टुवर्ड्स इच अदर. सो दॅट्स हाऊ इट. आता
ऑन स्क्रीन केमिस्ट्री दिसणार आहे आम्हाला. हळूहळू तुमचे भाग एकत्र होतील. सो प्रेक्षकांना काय अपील कराल? एंगेजमेंट आहे, त्यात पुढे अजून मालिका आत्ताच नुकतीच आली आहे प्रेक्षकांच्या भेटीला. काय अपील कराल लाडक्या प्रेक्षकांना? काय म्हणू, एकतर आम्ही खूप म्हणतोयस का? मी म्हणू का? म्हण छान म्हण काहीतरी. नाही म्हणजे असं युजली होतं की शो सुरू होतं, हिरो हिरोईन भेटतात, लांब होतात, परत भेटतात, लांब होतात, प्रेम होतं, मग एंगेजमेंट होतं, मग लग्न होतं. इथे जरा उलटं आहे. इथे आत्ता एंगेजमेंट आहे, कदाचित काही काळानंतर लग्नही होईल, पण स्टोरी त्यानंतर सुरू होणार आहे. जी जर्नी आहे, मग ते प्रेम असू दे किंवा ते जे काही असू दे, तुम्ही त्याला काही म्हणा, बट खरी जर्नी तर अजून सुरू झालीच नाही आहे आय वुड से. आणि जेवढी मजा आम्हाला येते आय एम शुअर तुम्हालाही येणार आहे. तर तुम्ही नक्की बघत राहा, आय एम शुअर तुम्हालाही आवडेल. कमेंट्सही आम्ही सोशल मीडियावर बघतोय, तर लोकही तेच म्हणतात की आत्तापासून खरी स्टोरी सुरू होते जेव्हा ते एकत्र येतात. सो खूप एक्साइटमेंट आहे अपकमिंग एपिसोडसाठी. ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मारल्या. थँक्यू सो मच. थँक्यू.